नमस्कार भाविकांनो. अधिक मास महात्म्य कथेच्या पहिल्या अध्यायात आपण अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेतले. आजच्या या दुसऱ्या अध्यायात आपण ऐकणार आहोत गोमातेचे अलौकिक महत्त्व. गाय शरीराने अत्यंत पवित्र असूनही तिचे मुख अपवित्र का मानले जाते आणि भगवान शंकरांनी गायीला कोणता शाप दिला होता? चला तर मग लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून ही अत्यंत रोचक आणि पुण्यदायी कथा जाणून घेऊया. लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषींना दिली त्याने सर्व ऋषी प्रफुल्लित झाले. तेव्हा गालब ऋषींनी हात जोडून विचारले, हे सूत मुनी, अधिक मासातील गोपूजनाचे महत्त्व भगवंतांनी काय सांगितले आहे ते ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. कृपा करून आम्हाला सांगा. सूत मुनी म्हणाले, हे मुनींनो, अधिक मासात व्रतवैकल्ये करणाऱ्यांना सर्व सुख मिळते. पण एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना एक अत्यंत करुण प्रश्न विचारला. लक्ष्मी माता म्हणाली, स्वामी, जे लोक दरिद्री आहेत, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा लोकांसाठी अगदी सहज करता येईल असं कोणतं पुण्यकर्म आहे का? भगवंत हसले आणि म्हणाले, देवी, तू खरंच माऊली आहेस. जो मनुष्य गरीब किंवा असमर्थ आहे त्याने या अधिक मासात केवळ पहाटे उठून स्नान करून नित्य नियमाने गोमातेचे दर्शन घ्यावे, तिची पूजा करावी आणि तिला चारा घालावा. गोमातेच्या पोटी 33 कोटी देवांचा निवास आहे. तिची सेवा करणे हे कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. हे ऐकून लक्ष्मीने विचारले, प्रभू, गाय पवित्र आहे हे मान्य, पण मग तिचे तोंड अपवित्र का मानले जाते? भगवान विष्णू म्हणाले, देवी, याला कारणीभूत आहे भगवान शंकरांचा शाप. एका खोट्या साक्षीमुळे गायीला हा शाप मिळाला होता. एका प्रसंगी माझ्या, ब्रह्मदेवांच्या आणि शंकरांच्या मध्ये श्रेष्ठ कोळ असा वाद झाला. ब्रह्मदेवांना स्वतःच्या सृष्टी निर्माणाचा अहंकार झाला होता. तेव्हा भगवान शंकरांनी एक लीला रचली आणि सांगितले, माझा शिरोमुकुट कोठेतरी हरवला आहे. जो तो शोधून आणेल तो श्रेष्ठ. मी प्रामाणिकपणे शोध घेतला, पण मला मुकुट सापडला नाही आणि मी माझी असमर्थता मान्य केली. परंतु ब्रह्मदेव मात्र खोटे बोलले. त्यांनी सांगितले की मला मुकुट सापडला आहे आणि आपल्या खोट्या बोलण्याला साक्ष म्हणून त्यांनी गोमाता आणि केतकीच्या फुलाला सोबत आणले. जेव्हा भगवान शंकरांनी विचारले, गोमाते, तू ब्रह्मदेवांसोबत माझा मुकुट पाहिलास का? तेव्हा घाबरून गायीने करत खोटी साक्ष दिली. अंतर्यामी शिवरायांना हे असत्य समजले. ते अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, माझ्या मस्तकावर कधी मुकुट नव्हताच तर तो दिसला कसा? गोमाते, खोटी साक्ष देणे हे पाप आहे. म्हणून मी तुला शाप देतो की ज्या मुखाने तू खोटी साक्ष दिलीस ते तुझे मुख अपवित्र होईल. तू सर्वांगाने पूजनीय असशील, पण मुखाने मात्र अपवित्र गोष्टी खाशील. अशा प्रकारे गाय मुखाने अपवित्र झाली तरीही तिचे शरीर आणि तिची सेवा अत्यंत पवित्रच राहिली. या पुरुषोत्तम मासात जो कोणी गोपूजन करतो, दारी असलेल्या तुळशीची पूजा करतो आणि देवाचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येते. इति श्री अधिक मास महात्म्य कथा द्वितीय अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. भाविकांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. अध्याय 3 ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.